ठाण्याच्या येऊरच्या जंगलात रेव पार्टी झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली रेव पार्टी सुरू आहे। पार्ट्यांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप आव्हाड करतात। ठाण्यामध्ये डीजे लावू देत नाही, मग वरती डीजे का लावू देतात? माझं म्हणणं आहे, चला दारू पितायत ना, पिऊ दे, उघडपणाने बोलतो, पण प्राणी पक्षी तर राहू द्या। तिथे निसर्गरम्य म्हणून आपण जातो। थंडीच्या वेळेस जेव्हा खाली समजा 22 डिग्री टेम्परेचर असेल तर येऊरला 18 डिग्री टेम्परेचर असतं। प्रचंड हिरवळीने नटलेलं गाव आहे ते, आणि सगळे आदिवासी पाडे आहेत तिथे, सगळे आदिवासी पाडे। असं असताना त्या आदिवासींना मारणं, त्यांना धमकावणं, हे सगळं जे काही येऊरमध्ये सुरू आहे हे कितपत योग्य आहे हाच प्रश्न आहे। आयुधाच्या माध्यमातून जेव्हा आवाज उठवला जातो, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंदी आणली जाते, परंतु त्या बंदीनंतर मात्र 2 ते 3 महिन्यात परत ते एरे माझ्या मागल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही दारुडे मंडळी आणि दुसरे काही ड्रग्स वगैरे विकणारी मंडळी फिरत असतात, आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतो, आणि फार मोठ्या प्रमाणात संजय गांधी नॅशनल पार्कमधील जी जनावरं वगैरे आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो। त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी करतोच आहे, पुढेही ती रेटून धरतो। परंतु फक्त जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका, पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे। पुण्यामध्ये सुद्धा जे युवा वर्ग तिथं ड्रग्सचं सेवन करत होते त्याच्या 50 मीटरवरच पोलिसची चौकी आहे, आणि पोलिसांना काय स्वतः त्यांनी धाड टाकली म्हणून त्यांना कळलं असं नाही। सोशल मीडियावर तो व्हिडिओ आल्यानंतर मग पोलीस प्रशासन तिथं जागं झालं। त्यामुळे ठाण्यात पण या गोष्टी होत असाव्यात। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत। 20-20 हजार 5-5 हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं, किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाज सुद्धा आपल्याला करता येणार नाही। हे गुंडांना सहकार्य करणारं सरकार आहे। गुंड असतील, नाही तर ड्रग्ज सप्लाय करणारे जे कोणी व्यावसायिक असतील, नाही तर जे कोणी ड्रग माफिया असतील, यांना पाठिंबा देणारं हे सरकार आहे। त्यामुळे त्यांना कुठेही या सरकारची भीती वाटत नाही। खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे जे माफिया लोक आहेत, नाही तर गुंड लोक आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने कुठेतरी आपल्याला एक धडा शिकवला पाहिजे असं आम्हाला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।